पहा मित्रांनो, झऱ्याचे पाणी कसे एकदम नितळ आहे आणि आजचं वातावरण हे खूप छान आहे. असं हे आमच्या गावातील एक दृश्य आहे, तर तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे खूप छान आहे. हाय, नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही इकडे रेती काढण्यासाठी आलेलो आहे. ही एवढी काढलेली आहे आणि आता जरा थकलो आहे, तर आता मी ब्लॉग बनवत आहे. आणि हा माझा लहान मुलगा आहे. आणि त्याच प्रकारे आज व्लॉग नवीन आहे. आणि व्लॉग माझं नाव सांग तुझं. नाव नाव तन्मय. हां, तन्मय. काय तर मित्रांनो, आम्हाला घरकुल आलेलं आहे. त्यासाठी आम्ही रेती काढायला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता की एवढे एका बाजूला काढले आहे आणि दुसरी जास्त ती दुसऱ्या बाजूला काढलेली आहे. तर त्याच्यानंतर मी दाखवतो तुम्हाला, कारण की थोडं लांब आहे आणि तुम्हाला मी कुठून काढतो ते तुम्हाला शॉर्टकट एक दाखवतो. मित्रांनो पहा, इकडे हे एक ओहल आहे, म्हणजेच नदीसारखी. तर त्याच्यामधून आम्ही बाहेर काढतो. पहा मित्रांनो, हे एक एक इथे सापासारखे एक सरपटणारे जे आहे, सापच म्हणतात, पण बहुतेक हा साप नाही आहे. पण काय आहे नेमकं ते सांगता नाही येत. पण किती विचित्र दिसते बघा. एकदम चंद्र आकाराचे त्याचे डोकं आहे. पहा कसं आहे ते. जळू जळू सारखे आहे, पण ते दुसरंच मला पण नाही माहिती. पण हे कॅमेरामध्ये बघा दिसलं हे. तर मित्रांनो, छोटासा ब्लॉग मी इथेच थांबवतो. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, बाय बाय.